नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा व तोटा आणि शेकडेवारी याचे काही पोलीस भरतीला पडलेले PYQ सॉल्व करणार आहोत. तर डायरेक्ट आपण PYQ कडे जाऊया. तर बघा, पहिलं PYQ तुम्हाला दिसत आहे. तर एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. टोटल तो 80% भेसळ करतोय आणि दूधवाल्याकडे एकूण 80 लिटर दूध विकत घेतले असता टोटल 80 लिटर दूध त्याने विकत घेतले. 80 लिटर दूध विकत घेतले तर त्यात किती लिटर दूध मिळेल असं म्हटलं. टोटल दूध आहे 80 लिटर आणि त्यात त्याने म्हटले 80% भेसळ करतोय. भेसळ केले म्हणजे राहिले किती ओरिजिनल दूध 20%. म्हणजे 80चे 20% हेच आपलं ओरिजिनल दूध असणार आहे. मग 80चे 20% काढायचं आपल्याला. ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, 8 दुनी 16. मग उत्तर येणार आहे 16. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न बघायचा आहे. एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. गावची लोकसंख्या 4000 आहे. दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षाने त्या गावची लोकसंख्या किती असेल? दरवर्षी 10% वाढते. म्हणजे पहिला किती होतं? 4000 ते दरवर्षी 10% वाढते. 10 म्हणजे किती? 110 येणार. 110/100 हे पहिल्या वर्षी वाढलं. आपल्याला 2 वर्षासाठी दिलंय. मग परत एकदा 110/100 करायचं आहे आपल्याला. तर हा शून्याला हा 2 शून्य गेले, हे 1 2. त्यानंतर हे 2 शून्य गेले, 1 2. मग आपल्याला उत्तर येणार आहे 40 गुणिले 11चा वर्ग 121. मग यांचा गुणाकार करायचा. पहिला आपण शून्य घेऊया. 4 4 एके 4 4 दुनी 8 आणि 4 एके 4 4840. म्हणजे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. एक्सचे 5% बरोबर 50 आहे. तर एक्स म्हणजे किती असं म्हटलंय. मग आपण असं लिहून घेऊया. एक्सचे 5% म्हटले. 5% म्हणजे किती? 5/100 येणार. 5/100 बरोबर आपल्याला दिले 50. तर आपल्याला एक्स काढायचा आहे. मग एक्स काढण्यासाठी काय करायला लागणार मला? 50 आहे इथं, छेदात 100 आहे. इकडं आला की गुणाकारामध्ये होणार आणि इकडं आला की हा छेदामध्ये 5 राहणार. बरोबर. 5 10 50. मग 10 गुणिले 100 बरोबर उत्तर येणार 1000. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न सोडूया आपण. हे प्रश्न चांगला आहे, बघा जरा सर्वांनी. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 30% विद्यार्थी गणितात नापास. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत. 10% विद्यार्थी. तर दोन्ही विषयात घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असं विचारले आपल्याला. तर सर्वप्रथम बघा, हे आपण वेन डायग्राम यानं सोडवू शकतो हे गणित. तर बघा, 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. वेन डायग्राममध्ये हे आपण समजा गणित आहे, ग लिहूया आपण. आणि 20% इंग्रजीत आणि दोन्ही विषयात 10% नापास झाले. म्हणजे 10 म्हणजे दोघांच्या मध्ये पण कॉमन येणार. हा भाग असणार 10%. 10% नापास झाल्यात दोघींनी मिळून. आणि टोटल गणितात 30%. हे 10% अधिक हे 20%. म्हणजे गणितात टोटल झाले बघा 30%. आणि इकडे इंग्रजीत 20% म्हटले. त्यात हे 10 कॉमन राहणार आणि हे 10 येणार. मग टोटल हे सर्व आपण वेन डायग्राम काढले. हे सर्व आपण अनुत्तीर्णचं काढले. मग टोटल अनुत्तीर्ण टक्के किती झाले बघा. 10 अधिक हे 10 अधिक हे 10. टोटल 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मग आपल्याला विचारले काय त्याने, उत्तीर्ण किती झाले असं विचारले. मग 100 मधनं 40 वजा केलं की उत्तर येणार 60%. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली आणि वाढलेली किंमत 20% घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती येईल असं विचारले आपण. मग पहिला आपण 200 रुपये घेऊया. 200 घेतलं. 200चं 20% वाढवलं. 20% वाढवलं म्हणजे किती केलं? 120 केलं. 120% वाढवलं, 100 केलं.
पहिला आपण हे सोडून घेऊया. ए शून्यला हा शून्य गेला, हा शून्यला हा शून्य गेला. 20 गुणिले 12 करायचं आपल्याला. 12 गुणिले 12 2 24 240 रुपये झालं. बरोबर. परंतु आता परत ते 20% घटवले. मग 240 गुणिले 20% घटवले म्हणजे किती झालं 80 छेद 100 आलं. 20% घटवले. या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. मग 8 ना आपल्याला 24ला गुणायचं आहे. 8 चौक 32, हातच्याला 3, 8 दुनी 16 आणि 3 19, 192. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपण. परत वेन डायग्रामचा प्रश्न आहे का बघा. नाही, वेगळा प्रश्न आहे. सर्वांना लक्ष द्यायचं आहे. जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले, 30% विद्यार्थी नापास झालेत एका परीक्षेत आणि 350 विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 30% नापास झाले आणि 350 पास झाले म्हणजे बघा 30% नापास झाले, पास झालेले म्हणजे 100 मधनं 30 गेले 70%, म्हणजे 70% बरोबर आपले आहेत 350 बरोबर, कारण पास झालेले आहे ते. तर आपल्याला किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती म्हणजे टोटल विद्यार्थी काढायचे. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला 100% विद्यार्थी काढायचे आहेत. 350 हे बरोबर आपलं 70% आहे. तर आपल्याला 100% विद्यार्थी किती असतील हे काढायचं आहे. मग बघा, हा शून्यला हा शून्य गेला, 7 7 5 35 आणि शून्याला शून्य आला. व 50 गुणिले 10 बरोबर 500. म्हणजे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. परत त्यासारखाच प्रश्न आहे, वाढलेली लोकसंख्या वगैरे. आता बघा, एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 81-90 झाली, तर वाढ होण्यापूर्वी गावची लोकसंख्या किती होती. 5% वाढ होऊन झाले म्हणजे बघा, पहिला काहीतरी होती त्याची, पहिला काहीतरी लोकसंख्या होती आपली, पहिली लोकसंख्या काढायची आपल्या पूर्वीची, म्हणजे पहिला त्याला एक्स मानू आपण, गुणिले 5% वाढ होऊन म्हणजे किती 105% झाले, ते 105/100 आलं. 105/100 आलं. हे वाढ होऊन बरोबर ते झालं 81-90. एवढी वाढ होऊन ती झालं 81-90. मग आपल्याला एक्स काढायचं आहे. मग एक्स बरोबर काय येणार, 81-90 गुणिले 100 छेद 105 येणार आहे. 105 येणार आहे. मग आपल्याला भाग घालवायचा आहे. सर्वप्रथम आपण भाग घालूया. 5 ने भाग घालूया, कारण 5 ने आपल्याला सोपं पडेल. ह्याला आलं 20, हे आलं 21 बरोबर. मग परत आता 21 आलं, 21ला आपण 7 ने भाग घालू शकतोय. मग 7 ने घालूया. 7 त्रिक 21 येणार, 7 त्रिक 21, 7 एके 7, 7 एके 7 राहिला 1, परत 7 एके 7 आणि 7 7 49 म्हणजे 117 आलं. बरोबर आहे, 117 आलं. परत याला आपण 3 भागवलं 117ला, किती येते बघा, 3 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 आणि 3 9 27, 39, 39 गुणिले 20, 39 गुणिले 20, तर किती येणार आहे. यात एक शून्य राहिलेला आहे आपला, हा शून्य घेऊया. 1170 गुणिले 20, चुकलं काहीतरी मिस्टेक झालेलं आहे. परत आपण सोडूया हे गणित. तर आपल्याला एक्स काढण्यासाठी काय करायला लागणार आहे, सर्वप्रथम हे घ्यायला आपल्याला 81-90 गुणिले 100 छेद 105 करायला लागणार आहे. तर 100ला भाग घालण्यासाठी आपण 5 भाग घालून 20 आणि हे आलं 21. तर 21ला आपण 7 ने भाग घालूया. 7 त्रिक 21, 7 एके 7, परत आजचा आला 1 राहिला, 7 एके 7 आणि 7 7 49, 117 आलं. आणि हा शून्याला शून्य, शून्याला शून्य आलेला आहे. परत 3 याला भाग घालण्यासाठी परत येणार, 3 त्रिक 9 आणि 3 9 27 आणि शून्याला शून्य. बरोबर 390 गुणिले 20 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 390 गुणिले 20. तर हे 2 शून्य आले इथं,
39 दुनी 78 म्हणजे 7800 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघायचा आहे. एका गावात 4000 पुरुष व 3000 स्त्री आहेत. गावातील एकूण 40% निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती? आता बघा, पुरुष 4000 आहेत आणि स्त्रिया 3000 आहेत. मग टोटल किती आलं? टोटल 4 3000 बरोबर 7000 आलं. हे टोटल आहेत. त्यातले 40% लोक निरक्षर आहेत. 40% लोक निरक्षर आहेत. तर साक्षरांची संख्या किती? 40% निरक्षर आहेत म्हटल्यावर साक्षर लोक हे 60% असणार आहेत. मग आपल्याला 7000चं 60% काढायचं आहे. ते आपलं पर्याय उत्तर असणार आहे. 7000 गुणिले 60% म्हणजे किती येणार? हा शून्यला हा शून्य गेला, हा शून्यला हा शून्य गेला. मग 6नं 700ला गुणायचं आहे. 1 2 शून्य आहे तसं राहणार. 7 सक्कम 42 म्हणजे 4200 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 2/5 म्हणजे किती टक्के? काही नाही, फक्त टक्केमध्ये काढायचं आहे. मग 2/5 ला आपण 100ने गुणूया. आपल्याला डायरेक्ट टक्के मिळेल. 5ने 100ला भागले 20 येते. 20 दुनी 40 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एक वस्तू 175 रुपयाला विकल्यास शेकडा 25 नफा होतो. जर ती वस्तू 161 रुपयाला विकल्यास शेकडा किती नफा होईल असं विचारलं आपल्याला. आपल्याला पहिला सर्वप्रथम यामध्ये खरेदी किंमत दिलेली नाही आहे. ती खरेदी किंमत आपल्याला काढून घेण्यासाठी पहिला आपल्याला 175 दिल्या, मग शेकडा 25% नफा होतो असं म्हटलं. 175 विकल्यास म्हणजे एक समजा आपली खरेदी किंमत आहे गुणिले 125 छेद 100 बरोबर 175 येणार आहे. कारण 25% नफा म्हटले त्यांनी. महिला आपण भाग घालू. 25 चोक 100 25 पाचा 125 बरोबर. आपल्याला परत एक्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक्स बरोबर 175 गुणिले 4 छेद 5 असं करणार. मग 5 त्रिक 15 राहिले 2 पाचा पाचा 25 म्हणजे 35 चोक आपल्याला 5 चोक 20 2 आलं. आजचा 140 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. मग 140 आपलं विकले कितीला? ते 161ला म्हणजे कितीचा फायदा झाला? 21 रुपयाचा फायदा झाला. मग आपल्याला नफा काढायचा आपल्याला टोटलमध्ये 21 छेद आपली खरेदी किंमत 140 आहे, ते खाली 140 घेतलेलं आहे गुणिले 100. हा शून्यला हा शून्य गेला. 7 दुनी 14 येते आणि 7 त्रिक 21. मग 2ने परत 5ला भाग घालू आपण. 2 5 10 मग 3 गुणिले 5 बरोबर 15% हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न सेम मागचा प्रश्न जसा झाला याच्या अगोदरचा त्या पद्धतीने शेकडामध्ये काढायचा आहे. फक्त सर्वप्रथम 12/15 गुणिले 100 एवढंच काढायचं आपल्याला. मग आपण 15 पहिला यांना भागवूया. 3 चौक 12 आणि 3 पाची 15. 5ने परत 100ला भागवूया. उत्तर येणार 20. तर 4 गुणिले 20 म्हणजे किती येणार आहे? 4 20 80% म्हणजे शेकडा 80% उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. नफा तोटा मधला. एक टीव्ही 15% नफ्याने विकला. 15% नफ्याने विकला. 15% नफ्याने विकला. सर्वप्रथम तोच टीव्ही 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर 25% नफा झाला असता. तर टीव्हीची मूळ किंमत किती असं त्यांनी सांगितले. बघा, पहिला 15% विकला आहे त्यानं, परंतु 400 रुपये वाढवलं त्याला 25% नफा होतोय. म्हणजे त्यांचा नफा वाढला किती? 10%. कशामुळं? 400 रुपये दिल्यामुळं. म्हणजे 10%ची किंमत ही बरोबर 400 रुपये आहे. तर आपल्याला 100%ची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार? बेसिक पद्धतीनं 400 छेद 10 गुणिले 100. तर या शून्याला हा शून्य गेला. 400 गुणिले 10 बरोबर उत्तर येणार आहे 4000. याला पर्याय दिलेले नाही आहेत, तर आन्सर आहे 4000. पुढचा प्रश्न. एक व्यापारी 1 डझन सफरचंद 200ला विकत घेतो. 1 डझन सफरचंद 200ला विकत घेतो आणि 6 सफरचंद 90 रुपयाला विकत असल्यास म्हणजे विकतो तो 90 रुपयाला 6, तर किती टक्के नफा किंवा तोटा येईल? बघा, 1 डझन म्हणजे किती? 12 बरोबर तो 200ला घेतोय म्हणजे खरेदी किंमत आहे. आणि तो काय म्हणतोय? 6 सफरचंद 90ला विकतोय म्हणजे 6 बरोबर तो 90ला विकतोय. मग 6 1 डझन मध्ये 12 त्याला आपण गुणिले 2 करून घेऊया म्हणजे 12 आलं.
बरोबर. याला पण किंमतला गुणिले 2 करायला पाहिजे आपल्याला 180. बघा 12 सफरचंद तो 200ला विकत घेतोय आणि 180ला विकतोय. म्हणजे काय होणार? तोटा होणार आहे. सरळ दिसते आपल्याला. किती वर? 200 रुपयेवर 20 रुपयाचा तोटा होणार आहे. कारण 200 आहे ते 180 आहे. 20 रुपयाचा तोटा होणार आहे. 20 रुपयाचा तोटा 200 वर होणार आहे आपल्याला. मग आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढण्यासाठी गुणिले 100 करावं लागणार आहे. ह्याच 2 शून्यला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्यला हे 2 गेले, भेंधाय 20 म्हणजे 10% त्याला तोटा झाला आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका शेअर बाजार भाव ₹1000 असताना तो शेअर विकला. त्यावर 0.1% दलाली दिली. तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? असं म्हटलंय त्याने. एक शेअर बाजारभावाला 1000 रुपयाला विकला आणि 1% दलाली दिलाय त्यानं. 1% दलाली दिला आहे. म्हणजे बघा 1000 वर आपल्याला 1% दलाली काढायला लागणार. 0.1%. 0.1 छेद 100. म्हणजे बघा 1 2 शून्यला हे 2 शून्य गेले, हे 2 शून्यला 1 2 शून्य गेले. 1000 रुपये आहे. अजून एक शून्य राहिला लिहायचं आपल्याला. 1000 मध्ये 1 2 शून्य 2 शून्य गेले. 10 गुणिले 0.1 बरोबर 1 रुपये येणार आहे. 1 रुपये आलं. मग 1 रुपये दलाली दिली त्याने 1000 रुपयाला. म्हणजे त्याने विकले कितीला? 1000 मायनस 1 999 रुपयाला त्याने विकले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न फक्त मोठा दिसतोय परंतु प्रश्न एकदम सोपा आहे. व्यवस्थित वाचायचा आहे आपल्याला. गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% जुन्या कर्जाचे हप्ते आणि 20% घरभाडे आणि 20% गावी आई वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो. एवढं करूनही त्याच्याकडे 5000 रुपये शिल्लक राहते. तर मासिक उत्पन्न किती? असं त्याने म्हटलंय. म्हणजे खर्च किती केलाय बघा त्यानं. पहिला 25% केलाय किराणासाठी, परत 25% केला त्यानं जुन्या रकमाचे हप्ते भरण्यासाठी, परत 20% त्यानं केलाय खर्च घरभाडे आणि 20% त्यानं गावी जाण्याची. एवढं त्यानं खर्च केलंय. मग खर्च टोटल किती झालाय बघा. 20 + 20 40 आणि हे 25 + 25 50. मग 40 + 50 90%. 90% त्याचा खर्च झालाय. म्हणजे राहिले किती पैसे त्याकडे? 10%. म्हणजे 10%ची किंमत त्याच्याकडे 5000 आहे. 10%ची किंमत 5000 आहे. तर आपल्याला 100% काढायची. ह्याला आपण परत 10ने गुणलं तर काय येणार आहे? डायरेक्ट 100% येणार आहे. मग इकडे 10ने गुणलं म्हणून इकडे पण 10ने गुणलं. मग टोटल 5000 गुणिले 10 किती येणार आहे? 50000. मग ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे. 50000. पुढचा प्रश्न बघा. एका वस्तूची खरेदी किंमत 2500 व विक्री किंमत 2000 रुपये आहे. तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती? एकदम सोपं आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत हे आपल्याला काढायचं आहे. मग 2500 मधून 2000 रुपये गेले म्हणजे नाही. विक्री किंमत किती आहे? तोट्याचे प्रमाण त्यांनी काढायला सांगितले. तोटा आपण निगेटिव्हमध्ये लिहितो शक्यतो. मग टोटल यांच्यातला फरक किती आहे? तो फरक लिहिला वरती 500 रुपये फरक आहे. छेद खरेदी किंमत किती आहे? 2500 आहे. 2500 लिहिलं गुणिले 100. तर या 2 शून्यला हे 2 शून्य गेले. 25 दुनी 50 आणि शून्यला 0 म्हणजे 20%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदानच केलं नाही आहे आणि या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास मताच्या 48% मत मिळून 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला त्यानं. म्हणजे जिंकणाऱ्याला 48% मिळाले आणि त्यानं 1100नं पराभव केलं. तर एकूण मतदार किती? असा प्रश्न विचारला. समजा आपल्याकडे टोटल 100% मतदान आहे. 100 मधलं बघा 8% मतदानच केलेलं नाही आहे. 8% मतदानच केलेलं नाही आणि जिंकणाऱ्याला 48 पडले. 48 मत टोटल 92 झालं आपल्याला एकूण मतदानामध्ये. कारण 8% मतदानच केलेलं नाही. मग 48 हे झालं. मग आपल्याला हारलेल्या उमेदवाराला किती मिळालं असेल? मग 50 आणि 92 मधनं 48 वजा केले तर उत्तर येते 44. मग हारलेल्याला 44% मतदान मिळाले. तर बघा 1100 मतांनी म्हणजे यांच्यामधला फरकच हा 1100 मताचा असणार आहे. म्हणजे 4% बरोबर 1100 आहे. 4% बरोबर 1100 दिले त्यांनी. 4% बरोबर 1100 आहे. तर आपल्याला एकूण मतदार काढायचं आहे. मग 1100 बरोबर 4% तर 100% किती? मग सरळ काढायचं आहे 1100
बरोबर छेद 4 गुणिले 100 हे आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपं गणित आहे. हे 4 आणि हे 25 असं राहणार आहे 25, कारण 25 चोक 100 येते. मग यांचा गुणाकार फक्त करायचा आहे. 2 शून्य 2 शून्य, इथं आलं 5, 25 एक 25, हातचे आलं 2, 25 आणि 2 27, म्हणजे 27,500 टोटल उमेदवार त्यामध्ये होते. म्हणजे पर्याय क्रमांक ड हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न सेम मतदानावरच आहे. राम आणि श्याम असे 2च उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मते पडली. रामला एकूण मताच्या 30% मते पडली रामला, बरोबर. परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्याने तो पराभूत झाला. तर निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केलं? सेम प्रश्न आहे, थोडासा पॅटर्न फक्त बरं. टोटल 100% आहे समजा, तर आपण राम धरू आणि एका साईडला श्याम धरू. राम आणि श्याम. मग रामला 30% मिळाले. रामला 30% मिळाले म्हणजे श्यामला 70% मिळाले असणार आहे, कारण 100 वजा 30 बरोबर 70% आहे. परंतु श्यामला ह्याच्यापेक्षा 260 मते यांनी म्हटले जास्त मिळाले, म्हणजे यांच्यातला फरकच 260चा आहे. म्हणजे 40% बरोबर 260 येणार, कारण 70 वजा 30 40% आहे. 40% बरोबर 260 येणार आहे. 40%ची किंमत बरोबर 260 येणार आहे. 40% बरोबर 260 आहे. तर आपल्याला 100% काढायचं आहे. मग काय सोपं आहे, 260 छेद 40 गुणिले 100 हे आपल्याला करायचं आहे. हा शून्यला हा शून्य गेला, फक्त भागाकार करायचा आपल्याला. 4 6 चोक 24 आणि 4 पंचे 20, 65 गुणिले 10 म्हणजे बरोबर 650, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येची 33% किंमत ही 0.33 असेल तर ती संख्या कोणती? असा प्रश्न यांनी विचारले. बघा, एका संख्येची 33% म्हणजे किती? एक्स गुणिले 33%, 33 छेद 100 बरोबर 0.33 आहे. तर आपल्याला किंमत काढायची आहे. मग आपण 100 इकडे, याला 100 मध्ये इकडे करूया, तर काय येणार आहे? 100 गुणिले 0.33 बरोबर 33 येणार, आणि हा 33 गुणाकारमध्ये इकडे गेल्यावर भागाकारमध्ये येणार, म्हणून 33 छेद 33 येणार. म्हणजे उत्तर काय येणार? 1 येणार. एक्स बरोबर 1, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघायचा आहे. जर एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. 50% म्हणजे 50% आणि 20% यांच्यातला फरक बरोबर 300 ने अधिक आहे असं म्हटलंय. म्हणजे किती? 50 वजा 20 बरोबर किती? 30%. 30% बरोबर 300 आहे. 30% बरोबर 300 आहे असं त्यांनी म्हटलंय. तर आपल्याला संख्या किती आहे ते काढायचे. 30% बरोबर 300 म्हणजे काय काढला आपण? 300 छेद 30 गुणिले 100. एकदम सोपं आहे. या शून्याला हा शून्य गेला, 30 10 30, 10 गुणिले 100 बरोबर किती येते? 1000 येते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. संजयचा पगार 10% कमी केला, पुन्हा काही दिवसात 10% परत घट झाली, म्हणजे 2 वेळा 10% घट झाली, तर शेकडा पगारात किती घट झाली? बरोबर 100 होतं समजा त्याचा पगार पहिला, 10% कमी म्हणजे 10 कमी झाले, म्हणजे त्याचा पगार झाला 90. बरोबर. आता 90चे परत 10% त्यांनी कमी केले. 90चे परत 10% कमी केले म्हणजे किती आलं बघा. 90चे 10% म्हणजे 90चे परत 10%. 10% म्हणजे किती? 90. 100 पण 10 गेले 90. हे असं एवढं येणार. एक शून्यला हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 90 किती आलं? 81. म्हणजे आता त्याचा पगार 81 आहे. सुरुवातीला पगार त्याचा 100 होता. मग आता कितीने कमी झाले? 19ने कमी झाले. मग पर्याय क्रमांक यांनी घट विचारले, त्यामुळे उत्तर मायनसमध्ये येणार नाही. चुकून कोणी मायनसमध्ये उत्तर लिहायचं नाही, कारण घट विचारले, शब्द प्रश्नातच घटलेले, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, मागाशी सोडवलेला प्रश्न हा, तुम्ही सोडवून घ्यायचा आहे प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. एका गावची मागील वर्षी लोकसंख्या 20,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 3% वाढली व स्त्रियांची संख्या 2% वाढली. त्यामुळे यावर्षी लोकसंख्या 520 झाली, तर गेल्या वर्षात गावची पुरुष संख्या किती होती?
असं सांगितलं आपल्याला. हे प्रश्न जरासा डोकं लावण्यासारखा आहे. सर्वांनी सोडवायचा आहे हा प्रश्न. सर्वांनी हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा सुटतोय काय तुम्हाला. आता बघा आपल्याला काय दिलं त्यांनी, पुरुष 3% वाढले म्हणते आणि स्त्रिया 2%. सगळ्यांचे मिळालं तर 2% तरी वाढलेच ना, कारण पुरुष 3% वाढले म्हणजे 2%पेक्षा जास्तच वाढले. मग आपण पहिला 20,000चे 2% काढून घेऊ पहिला, कारण कसं ते वाढले ते 20,000चे. 20,000चे बरोबर 2% वाढवू. पहिला 20,000चे 2% किती ते काढून घेऊया. हे शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य गेला. 20 दुनी 400, म्हणजे टोटल 400 वाढले, 2%ने गेले. मग आता वाढले किती आपल्याकडे बघा, 20 520 झाले, म्हणजे 520 एक्स्ट्रा वाढलेलं आहे. म्हणजे टोटल आपल्याला वाढलेलं 520, परंतु टोटलमध्ये 2% केलं तर 400 वाढतात. मग 400 मग राहिलेले पुरुषच असणार आहेत ना. 520 वजा 400 म्हणजे 120 हे पुरुष जास्त वाढले. म्हणजे 1% बरोबर 120 येणार आहे पुरुष. 1% बरोबर 120 येणार आहे. म्हणजे 1% बरोबर 120 येणार आहे. तर 100% किती येणार आहे, गुणिले 100 करायला डायरेक्ट 1 2 100ला 2 शून्य पुढे आले, म्हणजे 12,000 हे पुरुष होते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एका चौरसाची बाजू शेकडा 40ने वाढवल्यास क्षेत्रफळ कितीने शेकडा कितीने वाढेल असं म्हटले. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असते, बाजूचा वर्ग असते. मग आता बघा आपण समजा आपण चौरसाची बाजू 10 धरूया, सुरुवातीला 10 आहे, ती 40% वाढली म्हणजे किती झाली, तीच 14 झाली. 10 चे 40% 4 येते, म्हणून 10 अधिक 4 14%, 14 झालं. मग आपल्याला क्षेत्रफळ किती वाढले हे विचारले. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करतो, यांचा वर्ग करतो आपण. 10चा वर्ग 100 येणार आणि 14चा वर्ग किती येणार, 196 येते. म्हणजे वाढले किती, 96% वाढले. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता बघा पुढचा प्रश्न, एका गावची लोकसंख्या 6,000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल. म्हणजे 20% लोक जातात दरवर्षी, असं यांनी सांगितले. स्थलांतरित करतात म्हणजे जातात. आपल्याला ही मांडणी व्यवस्थित करायची आहे. पहिला 6,000 गुणिले 20% जातात, म्हणजे राहिले किती, 80%. हे पहिल्या वर्षी झालं. दुसऱ्या वर्षी परत 80% जाणार, म्हणजे परत 80% येणार. असे 2 वर्ष झालं. म्हणजे सोडवायचं आहे फक्त आपल्याला. हे शून्य हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा 2 शून्य गेले, इथले 2 शून्य गेले. मग 8 8 64 येणार, म्हणजे 60 गुणिले 64. मग आपण 60 गुणिले 0 लिहिलं पहिलं. 6 चोक 24, हातच्याला 2 2, 6 6 36 आणि 2 38, म्हणजे 38 40, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.